नमस्कार, वेलकम बॅक टू मराठी ब्युटी. येणाऱ्या मकर संक्रांतीसाठी अतिशय सोपा पण तरीही तितकाच सुंदर आणि आकर्षक असा एक मेकअप लुक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तुम्हाला देखील संक्रांतीला छान मेकअप करायचा आहे, पण तुम्हाला समजत नसेल की नेमका कशा पद्धतीने आय लुक करावा, कोणते प्रोडक्ट वापरावे किंवा कशा पद्धतीने स्टेप फॉलो कराव्यात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्हाला देखील स्वतःचा परफेक्ट मेकअप स्वतःच्या हाताने करायला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की सबस्क्राईब करणं तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट आहे, पण माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. सो सबस्क्राईब नक्की करा. समोर जी बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा, जेणेकरून माझ्या नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता जास्त बडबड न करता आपण सुरू करूयात आपल्या व्हिडिओला. तर सगळ्यात सुरुवातीला मी इथे प्लमचा रोज वॉटर टोनर घेतलेला आहे आणि ते संपूर्ण चेहऱ्यावरती स्प्रे करून हाताच्या मदतीने डॅप डॅप करून छान सेट करून घेतलेला आहे. टोनर नसेल तर तुम्ही गुलाबजल देखील लावू शकता. त्याच्यानंतर मी इथे सिरम घेतलेला आहे. हे व्हिटॅमिन सी चं सिरम आहे डर्माकोचं. हे टोटली ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल तर काहीही हरकत नाही. तुम्ही डायरेक्टली मॉइश्चरायझर लावू शकता. याचे 6 ते 7 ड्रॉप आपल्याला संपूर्ण चेहऱ्यावरती टाकायचे आहेत आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डॅब डॅब करून ते छान चेहऱ्यावरती सेट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मी इथे फॉक्सटेलचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे आणि हे देखील संपूर्ण चेहऱ्याला तसेच मानेला देखील लावून ते देखील छान ऑब्झॉर्ब करून घेणार आहे. आता थंडी आहे त्याच्यामुळे मी थोडंसं जास्तच लावलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडे जे मॉइश्चरायझर आहे ते लावू शकता. मी व्हिडिओमध्ये दाखवतेय तेच प्रोडक्ट तुम्ही वापरले पाहिजेत असं काहीही नाहीये. त्याच्यानंतर मी इथे डर्माकोची सनस्क्रीन घेतलेली आहे आणि ती देखील संपूर्ण चेहऱ्याला तसेच मानेला देखील लावून छान सेट करून घेतली. आता आपण हे जे प्रोडक्ट लावले ते सेट होण्यासाठी 5 मिनिटं वेट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रायमर लावायचं आहे. मी इथे मार्सचं पोर्स मिनिमायझिंग प्रायमर घेतलेला आहे आणि हे संपूर्ण चेहऱ्याला तसेच मानेला देखील लावून घेत आहे. प्रायमर लावल्यामुळे आपण जे पण फाउंडेशन लावू ते छान सेट राहतं. त्याच्यामुळे प्रायमर जरूर लावा. आपण जर डायरेक्टली फाउंडेशन आपल्या चेहऱ्यावरती लावलं तर ते जास्त वेळ टिकत नाही किंवा ते छान सेट राहत नाही. त्याच्यामुळे प्रायमर लावणं हे मस्ट आहे. त्याच्यानंतर मी इथे शुगरचं फाउंडेशन घेतलेलं आहे. याचा शेड आहे 01 आणि हे फाउंडेशन मी संपूर्ण चेहऱ्याला तसेच मानेला देखील छान डॉट डॉट करून लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे एक ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे. तो पाण्यामध्ये भिजवून त्याचं पाणी निचरून घेतलेलं आहे आणि अतिशय सॉफ्ट तो झालेला आहे आणि त्यानंतरच मी तो यूज करत आहे. डायरेक्टली ब्युटी ब्लेंडर यूज करायचा नसतो. त्याच्या अगोदर अशा पद्धतीने प्रोसेस करायची असते. तर तुम्ही पाहू शकता ह्या ब्युटी ब्लेंडरने छान डॅब डॅब करून मी हे फाउंडेशन सेट करून घेत आहे. व्हिडिओ जास्त लॉंग होऊ नये म्हणून मी तुम्हाला थोडंसं फास्ट दाखवत आहे. त्याच्यानंतर मी इथे इनसाइडचं कलर करेक्टर घेतलेला आहे आणि त्यामधला ऑरेंज कलरचा शेड माझ्या अंडर आय सर्कल वरती लावून घेतलेला आहे, जेणेकरून जे आपले डार्क सर्कल असतात ते हाईड होतील. तर तुम्ही पाहू शकता दोनही डोळ्यांना व्यवस्थितपणे खाली आणि वरती फिंगरच्या मदतीने हे ऑरेंज कलर करेक्टर छान लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर शुगर पॉपचं 01 शेड असलेलं कन्सिलर मी इथे दोनही डोळ्यांना लावून घेत आहे. तसेच जिथे जिथे आपले हायलाइटचे पॉइंट असतात म्हणजेच नोज वरती त्याच्यानंतर आपल्या फोरहेड वरती तिथे तिथे मी हे कन्सिलर लावून घेत आहे आणि जिथे जिथे आपल्याला जास्त घाम येतो, उदाहरणार्थ आपल्या नाकाच्या खाली किंवा ओठांच्या खाली, तिथे देखील आपल्याला हे लावायचं आहे. आणि परत एकदा अगेन त्याच ब्युटी ब्लेंडरनी मी हे छान डॅब डॅब करून छान ऑब्झर्व करून घेत आहे किंवा सेट करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. आता हे छान सेट झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती कॉम्पॅक्ट लावायचं आहे किंवा कोणतंही लूज पावडर लावायचं आहे. त्यासाठी मी इथे ग्लॅम 21 चं कॉम्पॅक्ट पावडर घेतलेलं आहे आणि याचा शेड 01 आहे आणि फाउंडेशन आणि कन्सिलरला सेट करण्यासाठी हे छान संपूर्ण चेहऱ्याला, कानाला तसेच मानेला देखील लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थितपणे मी हे लावलेलं आहे. त्याच्यानंतर लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना प्रिपेअर करण्यासाठी मी इथे लिप बाम लावून घेत आहे. तुम्ही वॅसलिन देखील लावू शकता. हा हिमालयाचा लिप बाम आहे. त्याच्यानंतर आय मेकअप साठी मी इथे एडीएस या पॅलेट मधला मरून कलरचा शेड घेतलेला आहे ब्रशच्या मदतीने. हा आय शॅडो लावण्याचा ब्रश आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हा जो शेड आहे तो मी माझ्या डोळ्यांच्या ग्रीस लाईन वरती लावून घेत आहे. तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतंय त्याप्रमाणे.
आणि डोळ्यांच्या आउटर कॉर्नरला आपल्याला थोडासा व्ही शेप क्रिएट करायचा आहे, जेणेकरून आपला जो आय मेकअप आहे तो छान दिसेल, सुंदर दिसेल. तर तुम्ही पाहू शकता मी ह्या ब्रशच्या मदतीने छान डोळ्यांच्या आउटर कॉर्नरला थोडासा व्ही शेप जो आहे तो क्रिएट केलेला आहे. आणि हे जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला एकदम स्मूथली ब्लेंड करायचं आहे. थोडासा वेळ द्या, जेणेकरून आय मेकअप छान होईल. कारण की आपण खूप घाईघाई केलं तर ते जे प्रोडक्ट आहे ते ब्लेंड होत नाही व्यवस्थित आणि जो आय मेकअप आहे तो केकी दिसतो. त्याच्यामुळेच थोडासा वेळ दिलेला चांगला. त्याच्यानंतर मी इथे कलर स्क्रीनचं आयशॅडो पॅलेट घेऊन त्यामधला गोल्डन कलर घेतलेला आहे ब्रशच्या मदतीने आणि हा जो ब्रश आहे तो याच पॅलेट मधला आहे. तर तुम्ही पाहू शकता डोळ्यांच्या इनर कॉर्नरला आणि डोळ्यांच्या मध्यभागी मी हा शेड ब्लेंड केलेला आहे. अतिशय सुंदर शेड आहे आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते एकदम सुंदर आहे, मरून आणि गोल्डन. याच्यामुळे आपला जो आय मेकअप आहे तो अतिशय सुरेख होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी छान हे ब्लेंड करून घेतलं. त्यानंतर पहिल्या पॅलेट मधला मी थोडासा पिंकिश कलर घेतलेला आहे आणि अगेन जिथे आपण ग्रीस लाईनला मरून कलर लावला होता तिथे तिथे ब्रशच्या मदतीने परत एकदा थोडंसं ब्लेंड करून घेतलं, जेणेकरून अजून एक वेगळा शेड निर्माण होईल. तर तुम्ही पाहू शकता एका डोळ्याला आय मेकअप करून झाल्यानंतर मी दुसऱ्या डोळ्याला देखील करून घेतला. व्हिडिओ जास्त लॉंग नको व्हायला म्हणून मी एकाच डोळ्याला दाखवत आहे. त्याच्यानंतर मेबलिनचं हे ब्लॅक कलरचं काजळ मी लावून घेतलं दोनही डोळ्यांना. त्यानंतर अगेन मेबलिनचं आयलाइनर मी इथे लावत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आयलाइनर लावताना थोडंसं काळजीपूर्वक लावायचं आहे, जेणेकरून ते वरती लागणार नाही. तर तुम्ही पाहू शकता आपल्या डोळ्यांच्या इनर कॉर्नर पासून ते आउटर कॉर्नर पर्यंत म्हणजेच आपल्या डोळ्यांच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला एकदम स्ट्रेट वे मध्ये हे आयलाइनर लावायचं आहे. आणि डोळ्यांच्या आउटर कॉर्नरला म्हणजे जिथे आपला डोळा संपतो तिथे आपल्याला थोडासा व्ही शेप क्रिएट करायचा आहे, किंवा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं जास्त एक्स्ट्रा लाईन ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर मी माझे आयब्रो जे आहे ते फिल करून घेत आहे आणि त्यासाठी मॅट लुक द ब्रो बारची आयब्रो किट घेतली. त्यामधल्या ब्रशच्या मदतीने सुरुवातीला ब्रश करून घेतला आणि त्यामधला थोडासा मरुनिश कलर मी इथे ब्रशच्या मदतीने घेतलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आपल्याला सुरुवातीला आउटर कॉर्नरला फिल करायचं आहे, म्हणजेच आउटर कॉर्नरला ते प्रोडक्ट लावायचं आहे आणि त्यानंतर इनर कॉर्नरला आयब्रोच्या थोडं थोडं टचअप द्यायचं आहे, जेणेकरून आपले जे आयब्रो आहेत ते एकदम नॅचरल वाटतील. अजिबात जास्त काहीतरी लावलंय असं वाटणार नाही. तर तुम्ही पाहू शकता छान आयब्रो माझे फिल करून झालेले आहेत आणि परत एकदा मी ब्रश फिरवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं कॉम्पॅक्ट पावडर इथे घ्यायचं आहे आणि आयब्रोच्या अवतीभवती थोडंसं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून एक्स्ट्रा जे प्रोडक्ट आहे ते रिमूव्ह होईल आणि छान त्यांना शेप येईल. तर तुम्ही पाहू शकता छान मी शेप दिलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे मस्कारा घेतलेला आहे. मीना प्रोचा लॅश डबलिंग मस्कारा आहे आणि दोनही डोळ्यांच्या पापण्यांना मी मस्कारा लावत आहे. अगेन तुम्हाला मस्कारा लावताना देखील थोडंसं काळजीपूर्वक लावायचं आहे, नाहीतर ते डोळ्यांच्या वरती लागू शकतं. तर मी दोनही डोळ्यांना छान व्यवस्थितपणे लावून घेतलेला आहे. मस्कारा लावून झालेला आहे. त्याच्यानंतर मी इथे स्विस ब्युटीचं कॉन्टोर ब्लश आणि हायलायटर हे 3 in 1 पॅलेट घेतलेलं आहे. त्यामधलं कॉन्टोरिंगचं प्रोडक्ट आपल्याला कॉन्टोर ब्रशच्या मदतीने घ्यायचं आहे. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला नोजला कॉन्टोरिंग करायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या नाकाच्या दोनही साईडला व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे आपल्याला हे प्रोडक्ट थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि त्या ब्रशच्या मदतीने आपल्याला छान ते ब्लेंड करून घ्यायचं आहे. असं कॉन्टोरिंग केल्यामुळे आपलं जे नाक आहे ते छान शार्प दिसतं आणि लॉंग दिसतं. नोजला कॉन्टोरिंग करून झालेली आहे. त्याच्यानंतर परत एकदा तेच प्रोडक्ट घेतलं आणि त्याच ब्रशने आपल्याला कानापासून ते ओठांपर्यंत असं आपल्या दोनही गालांना कॉन्टोरिंग करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला जो चेहरा आहे तो स्लिम दिसेल आणि कॉन्टोरिंग केल्यामुळे आपल्या चेहऱ्याला स्लिम दिसण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत मिळते. त्याच्यामुळे आपल्याला कॉन्टोरिंग करायची असते. त्यानंतर आपला चेहरा जिथे संपतो तिथे देखील मी हे प्रोडक्ट ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि आपल्या फोरहेड वरती जिथे आपलं कपाळ सुरू होतं तिथे देखील आपल्याला हे लावायचं आहे, जेणेकरून आपलं कपाळ छोटं दिसेल. त्यानंतर अगेन ब्लश आपल्याला लावायचा आहे आणि ब्लश लावण्यासाठीचा जो ब्रश आहे तो घेतला, त्याला थोडंसं झाडलं आणि त्यानंतरच मी ब्लश लावत आहे, जेणेकरून जास्त प्रोडक्ट लागणार नाही.
कारण की जास्त प्रोडक्ट लागलं तर ते ब्लेंड करायला थोडंसं अवघड जातं. त्याच्यामुळे थोडंसंच प्रोडक्ट घ्या आणि त्यानंतर छान लावून घ्या. तर तुम्ही पाहू शकता जिथे आपण कॉन्टोरिंग केली त्याच्या थोडंसं वरती आपल्याला ब्लश लावायचं आहे. नोजला देखील तुम्ही लावू शकता आवडत असेल तर. त्याच्यानंतर हायलायटर अगेन मी छोट्याशा ब्रशने घेतलं आणि आपल्या नोजच्या एकदम वरती, आपल्या नाकाच्या थोडंसं वरती आपल्याला हे छान स्ट्रेट लाईनमध्ये लावायचं आहे, जेणेकरून नोजला एक आकार येईल, शेप येईल. त्यानंतर थोडासा मोठा ब्रश घेतला आणि अगेन हायलायटर आपण जिथे ब्लश लावलेला आहे त्याच्या थोडंसं वरती आपल्याला लावायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फोरहेड वरती किंवा जिथे-जिथे आपले हायलाइटचे पॉइंट आहेत, तिथे-तिथे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. तुम्ही मानेला देखील लावू शकता. छान लूक येतो त्यामुळे. त्याच्यानंतर मी इथे कलर स्क्रीनचं रेड कलरचं लिप लायनर घेतलेलं आहे आणि या लिप लायनरने मी माझ्या ओठांना छान बॉर्डर करून घेत आहे. जेणेकरून लिपस्टिक लावल्याच्या नंतर ती बाहेर निघणार नाही किंवा आपल्या ओठांना छान शार्प असा लूक येईल. त्याच्यामुळे मी हे लावून घेतलं. त्यानंतर मी इथे लॅक्मेची रेड कलरची लिपस्टिक घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता ही संपूर्ण संपलेली आहे. त्यामुळे मी माझ्या फिंगरच्या मदतीनेच ही लावून घेत आहे. लिपस्टिक लावताना देखील थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला लावायचे आहे. थोडी जरी ती इकडे-तिकडे गेली तर ते प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावरती लागू शकतं. त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक लावा आणि तुम्ही पाहू शकता मी माझ्या ओठांना व्यवस्थितपणे ही लिपस्टिक लावलेली आहे आणि अतिशय सुंदर असा रेड कलर आहे हिचा, जो माझ्या साडीच्या बॉर्डरचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ओठांच्या अवतीभोवती थोडंसं कॉम्पॅक्ट पावडर लावायचं आहे, जेणेकरून थोडी लिपस्टिक वगैरे लागली असेल तर ती रिमूव्ह होईल. तर मी लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला मेकअपला सेट करण्यासाठी सेटिंग स्प्रे यूज करायचा आहे. तर मी इथे किस ब्युटीचा मेकअप सेटिंग स्प्रे यूज केलेला आहे. हा सेटिंग स्प्रे करून झाल्यानंतर आपल्याला तो सुकेपर्यंत वाट पाहायची आहे आणि आपला मेकअप लुक कंप्लीट झालेला आहे. तर हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं का नाही ते देखील सांगा आणि संक्रांतीला किंवा हळदी कुंकवाला एकदा तरी हा मेकअप लुक क्रिएट करून नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.